घरातला फाशीची शिक्षा देण्याची मागणी तटकरेंनी केलेली आहे। कळत नकळत संबंध आलेल्यांवर कारवाई करा असंही तटकरे म्हणाले। हा तर फक्त डायलॉग, तुमचीच नावं समोर आली आहेत असा पलटवार दवाने आणि सुनील तटकरेंवर केला आहे। खरात असो कोणी असो, जी विकृत मनोवृत्ती आहे ती ठेचून नव्हे तर जलद गती न्यायालयामध्ये टाकून जे काय फाशी शिक्षा द्यायची असेल ती दिली जावी। आजचा विषय या ठिकाणी श्रद्धेचा आहे, भावनेचा आहे, गेल्या 48 वर्षाच्या परंपरेचा आहे। जरूर त्या विषयावरती यापूर्वी बोललो, सविस्तरपणाने बोललं जाईल। सरकारने SITच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा कळत नकळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। सुनील तटकरेंनी काही विधानं केली, म्हणाले खरं त्यांना फाशी दिली पाहिजे। मला तर वाटतं हा फक्त एक डायलॉग होता। त्यांचं खरं विधान म्हणजे कळत नकळत ज्यांनी खरं त्यांना मदत केली त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे याच्यात सगळीच मोठी नावं येतात, रुपाली चाकणकर येतात, सुनील तटकरे येतात, एकनाथ शिंदे येतात, चंद्रकांत पाटील येतात, मिलिंद नार्वेकर येतात। या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। मुख्यतः या नावांमध्येच रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे मात्र नक्कीच आहे।